रामकृष्ण हरी. रक्षाबंधन ह्या सणाची सुरुवात कशी झाली ह्याबद्दल एक सुंदर कथा आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात येते. भगवान विष्णूचा वामन अवतार आणि त्यानिमित्ताने बळीराजाची घडलेली कथा आपणा सर्वांना माहिती आहे. तिसऱ्या पावलाला जेव्हा बळीला पाताळाचं राज्य देण्यात आलं त्यावेळेस भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन बळीला वर मागण्याची इच्छा प्रकट करायला लावली. त्यावेळेस बळीराजा म्हणतो, तू मला पाताळाचं राज्य दिलेलं आहे, आता त्या राज्यात तू माझा द्वारपाल बनून राहशील. भगवंताने त्याची इच्छा पूर्ण केली आणि भगवान स्वतः द्वारपाल म्हणून बळीच्या राज्यामध्ये राहिले. परंतु वैकुंठात आता भगवान विष्णू नसल्यामुळे माता लक्ष्मीला करमेना. त्यामुळे माता लक्ष्मीने रक्षासूत्र असं नाव आहे ते घेऊन ती पाताळ लोकात गेली. बळीच्या हातावर ते रक्षासूत्र बांधलं आणि त्या बदल्यामध्ये बळीने माता लक्ष्मीला काहीतरी मागण्याची विनंती केली. त्यावेळेस माता लक्ष्मी म्हणते, तू माझ्या पतीला म्हणजेच भगवान विष्णूला द्वारपाल ह्या बंधनातून मुक्त करावं. बळीराजा ती विनंती मान्य करतो, परंतु सोबत दुसरी एक विनंती करतो की आजपासून पुढच्या कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत तू माझ्या पाताळ लोकात भगवान विष्णूसोबत राहशील. म्हणून भाऊबीजेचा सण जो आहे तो कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी आपण साजरा करतो. म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन्ही सण लक्ष्मी माता आणि बळीराजा या दोघांच्या संबंधाने घडलेले सण आहेत. म्हणून आपण भाऊबीजेलाही म्हणतो, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ. रामकृष्ण हरी.